नमस्कार, मी वैशाली। आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांचे पूजन कसे करायचे, म्हणजेच एखाद्याच्या पत्रिकेमध्ये जर पितृदोष असेल तर हा पितृदोष नाहीसा करण्यासाठी कशाप्रकारे पूजा करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि इतरांनाही शेअर करा। तर अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त आहे। अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते। याला आखाती तीज असेही म्हणतात। हा दिवस नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी तसेच मालमत्ता घर खरेदी करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो। या दिवशी दान करायला खूप महत्त्व आहे। या दिवशी केलेले दान आणि हवन अक्षय मानले जाते, म्हणून याला अक्षय तृतीया असे म्हणतात। अक्षय म्हणजे काय ते कधीही संपत नाही, म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी जे काही शुभ कार्य करणार त्याचा कधीही क्षय होत नाही। या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फळ देते। या दिवशी दान काय काय करायचं तर साखर, फळं, धान्य, तूप, कपडे, भाज्या इत्यादींचे दान अवश्य करावे। जसे तुम्हाला जमेल तसे अवश्य दान करा। अक्षय तृतीयेच्या दिवशी घागर भरून पूजा केली जाते। या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या फोटोचे पूजन करतात। तर एखाद्याच्या पत्रिकेमध्ये पितृदोष असेल तर पितृदोषातून मुक्तता मिळण्यासाठी आज जी मी पूजा सांगणार आहे ती पूजा करायची आहे। या दिवशी घागर भरून पूजा नक्की करा। असे केल्याने पितृदोषातून मुक्तता मिळते। तर आपल्याला पितरांचा आशीर्वादसुद्धा भेटतो ह्या पूजेमुळे। तर चला तर मग आपण पूजेला सुरुवात करूया। तर मी सांगितलं आहे तुम्हाला ही पूजा कधी करायची काय ते तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगितणार आहे। तर सर्वात आधी आपण पूजेला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे एक पाट घ्यायचा आहे सर्वात आधी, आणि पाटावर पांढऱ्या रंगाचेच वस्त्र अंथरायचे आहे। आता पितरांच्या पूजेसाठी पांढऱ्या रंगाचेच वस्त्र घ्यायचे आहे। नंतर एक डिश किंवा पत्रावळी घ्यायची आहे आणि या पत्रावळीत गहू घ्यायचे आहे। आता हे गहू भरपूर घ्यायचे आहे कारण आपल्याला हे सर्व गहू दान करायचे आहे। आता ही गहू घेतलेली पत्रावळी पहिले पाटावर ठेवायची आणि नंतर 2 घागर घ्यायच्या आहेत, एक मोठी आणि एक छोटी घागर। आता ही मोठी घागर या पत्रावळीवर ठेवायची आहे। यात पाणी अगदी गळा भरून घ्यायचं आहे आणि आता सर्वात पहिले दिवा प्रज्वलित करून घ्यायचा। तर पाटावर थोडे तांदूळ घ्यायचे, त्यावर हळद कुंकू वाहायचे आहे आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। आता दिवा प्रज्वलित करून घेतल्यावर दिव्याला सुद्धा हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहे, फूल वाहून घ्यायचं आहे। तर सर्वात पहिले आपण इथे दिवा प्रज्वलित करून घेतला। नंतर आता ह्या मोठ्या घागरीला केळी असे म्हणतात आणि छोट्या घागरीला करा असे म्हणतात। तर आता ह्या मोठ्या घागरीला रक्षासूत म्हणजेच लाल धागा बांधून घ्यायचा आहे। आता हा धागा 1, 3 किंवा 5 वेळा बांधून घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवा। आता इथे मी 3 वेळा बांधून घेतला आहे हा रक्षासूत धागा। या घागरीला आता 5ही बाजूने हळद कुंकू आणि गंध लावून घ्यायचे आहे। तर बघा मी तुम्हाला सांगते, अशा प्रकारे हळद कुंकू आणि गंध 5ही बाजूने घागरीला लावून घ्यायचे आहे। आता हळद कुंकू गंध लावताना कधी पण खालून वरती लावायचे नाही आहे, वरतून खाली लावायचं हे लक्षात ठेवा। मी लावते बघा, तुम्ही बघू शकता। घागरीला हळद कुंकू आणि गंध लावताना वरतून खाली लावायचं आहे। तर पितरांचे पूजन करताना आपण गंध आणि हळद कुंकू हे वरतून खाली लावतो, तर आपण देवांची पूजा करताना कलशाला हळद कुंकू खालून वर लावतो। आता या घागरीमध्ये सुपारी, एक नाणे, अक्षता, फूल टाकायचं आहे। आता फूल पण टाकताना त्याच्यामध्ये मी हळद कुंकू असं टाकून गंध लावून फूल टाकायचं आहे। नंतर यामध्ये घागरीमध्ये म्हणजेच या केळीमध्ये तीळ टाकायची आहे। तीळ अवश्य टाका, हे एक लक्षात ठेवा, तीळ नक्की टाका। नंतर यामध्ये थोडेशा तांदूळ टाकायचे, म्हणजे थोडेसे तांदूळ टाकायचे आहे। आता या केळीवर म्हणजेच या घागरीवर आंब्याची पानं ठेवायची आहे। तर माझ्याकडे इथे ही आंब्याची एक फांदी होती, ही फांदी अशी मी ठेवली आहे। तर ही फांदी ठेवून घेते। तर आता इथे या फांदीवर म्हणजेच या आंब्याच्या पानांवर एक छोटी घागर ठेवायची आहे। तर इथे मी एक छोटी घागर घेतलेली आहे आणि ती ठेवली आहे। या छोट्या घागरीला करा असे म्हणतात। ह्या छोट्या घागरीमध्ये सुद्धा पाणी भरून घ्यायचं आहे आणि ह्या मोठ्या घागरीवर ठेवायची आहे। आता यात पाणी भरल्यावर या छोट्या घागरीला म्हणजे या कराला सुद्धा रक्षासूत बांधून घ्यायचं आहे। 1, 3 किंवा 5 वेळा
बांधून घ्यायचा आहे हा रक्षासूत. तर मी इथे 3 वेळा हा रक्षासूत बांधून घेतलेला आहे. आता या छोट्या करात सुद्धा तीळ आणि थोडेसे तांदूळ घालायचे आहे. लक्षात ठेवा, ह्या करामध्ये सुद्धा तीळ आणि तांदूळ घालायचे आहे. आणि नंतर ह्या करावर आंबा ठेवायचा आहे. तर आता मी या करावर आंबा ठेवते आहे. काही ठिकाणी यावर खरबूज म्हणजेच डांगर ठेवतात, तर आमच्याकडे आंबा ठेवतात, म्हणून मी इथे आंबा ठेवला आहे. नंतर इथे हार घालून घ्यायचा आहे. आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही या घागरीवर फळ ठेवू शकतात. आता हळद, कुंकू, गंध, अक्षता लावून घ्यायचे आहे आणि फूल वाहून घ्यायचं आहे. तसंच मी पाट्यावर आंबा ठेवलेला आहे, तर आंब्यालासुद्धा हळद, कुंकू लावून घ्यायचं आहे आणि फूल वाहायचं आहे. आता ही मोठी जी घागर असते ती म्हणजे केळी, ही स्त्रियांच्या स्मरणार्थ असते. तर ही छोटी जी घागर असते म्हणजे कर, हा पुरुषांच्या स्मरणार्थ असतो. तर पूजा झाल्यावर या दिवशी पितृ अष्टक म्हणायचे आहे आणि जो काही तुम्ही नैवेद्य बनवला असेल तो नैवेद्य इथे ठेवायचा आहे. ही पूजा आधी कधी करायची, जेव्हा आपल्या डोक्यावर सूर्य येतो, म्हणजेच या दिवशी दुपारी 12 वाजता ही पूजा करायची असते. या दिवशी दुपारी 12 ते 12:30च्या आसपास पितृ जागृत होतात आणि ते भूतलावर येतात. तेव्हा पितरांना जेवायला घालायचे असते. आपण जे काही आहोत ते त्यांच्यामुळेच आहोत, म्हणून सुखदुःखामध्ये आपल्याला त्यांची आठवण काढायची असते. तर नैवेद्य दाखवल्यावर अगरबत्तीने ओवाळायचं आहे. अगरबत्तीने ओवाळून झाल्यावर नंतर नमस्कार करून घ्यायचा आहे. तसेच या दिवशी नैवेद्य हा एक कावळ्याला खाऊ घालायचा आहे, एक नैवेद्य गाईला खाऊ घालायचा आहे आणि एक नैवेद्य आपण ज्याला पित्तर म्हणून बोलवितो त्यांना खायला द्यायचा आहे. नंतर नमस्कार करायचा आहे. पितरांना पण आपण पित्तर म्हणून ज्या व्यक्तीला आपण बोलवलं आहे त्यांना पण नमस्कार करून घ्यायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्याकडून आणि माझ्या आईवडील किंवा पूर्ण सर्वांकडून जर काही चुकी झाली असेल तर मला माफ करा. तसेच काही करायचे राहिले असेल तर आमच्याकडून करून घ्या. तुम्हाला शांती आणि मोक्ष प्राप्त होऊ दे. अशा प्रकारे या उदक कुंभाची पूजा केल्याने आपले पित्तर तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. तर अशा प्रकारे ही उदक कुंभाची पूजा नक्की करा. त्यामुळे पितृदोषातून तुम्हाला नक्की मुक्तता मिळेल. तर आता ही पूजा एक स्त्रीसुद्धा करू शकते. आणि एक लक्षात ठेवा, मातीचंच घागर घ्या, दुसरी घागर नाही घ्यायची आहे ही पूजा करताना. आणि हे सगळं तुम्हाला दान करून द्यायचं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्की सांगा आणि इतरांनाही शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.